गुड इव्हनिंग एव्हरीवन. मायबोली मराठी या भाषेमधून पण आता हा जो ज्ञान यज्ञ सुरू करतोय तो हा फर्स्ट इयरचा ग्रुप आहे आपला टेलिग्रामचा. आणि नवीन असं सुरू करण्याची काय गरज पडली, आधीच्या त्याच्यात का कंटिन्यू केलं नाही, तर त्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. मागच्या वेळेस आपला जो काही रिझल्ट आहे, मला वाटतं मी परत टाकतो इथं. एक सेकंड, जस्ट वेट. तर मागच्या वेळेस आपल्याकडे जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांपैकी मॅक्झिमम संस्कृतचा रिझल्ट आपला 100% लागलेला आहे. एक विद्यार्थी सोडला तर बाकी सगळे विद्यार्थी संस्कृतमध्ये पास झालेले आहेत. ओके. आता मी जो पाय चार्ट आहे तो मी शेअर करतो इथे तुम्हाला. आणि मग तुम्हाला ते सांगतो. टेलिग्राम मी का ठेवतो याचं मागं कारण असे आहेत की टेलिग्राम मध्ये असलेल्या गोष्टींची हिस्ट्री आपल्याला बघायला लगेच मिळते. ओके. 82% असा त्याचा रिझल्ट होता. ही इमेज लगेच येईल, सॉरी. विद्यार्थ्यांकरिताच मेसेज आहे. You work hard, dedicated, and the perseverance that you truly paid off. We are so proud to each announce achievement. किती आहे तर 82% आपला रिझल्ट आहे. 8% विद्यार्थी फेल, म्हणजे एक विद्यार्थी फेल झालेला आहे संस्कृतमध्ये. तरी बाकी विषयांचं अतिशय सुंदर असं आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. हा झाला मागच्या वेळेचा रिझल्ट. मग मागच्या वेळेसनी कशी मेहनत केली, तर साधारणतः जे विद्यार्थी एनरोल झाले होते त्यांनी सरांचे लेक्चर्स केले, सेल्फ स्टडी केला आणि प्रॅक्टिस केले. आता हा पण आपण पूर्ण ट्रेंड चेंज करतोय. म्हणजे हा जो बॅनर आहे स्पेशल संस्कृत क्लासेस ऑनलाईन क्लास, त्यामध्ये मला वाटतं माझी स्क्रीन दिसते का? हो, दिसतंय की. माझी दिसतंय. स्क्रीन दिसते पण मी दिसतोय का? हो हो, तुम्ही दिसताय की. बर. तर आपण ट्रेंड चेंज केलाय आता. हे जे आपले टेलिग्रामचे चॅनल्स आहेत वेगवेगळे, हा त्यामध्ये तुम्ही एनटीटीचा जो, सॉरी, हा एनटीटीचा नाही आहे, पण नाही आहे. एनटीटी मध्ये आपण काय केलं की 100% सक्सेस असं आपण क्लेम करतो. म्हणजे काय करतो, हम्म तर त्या विद्यार्थ्यांना 100% यश मिळावं याच्यासाठी प्रयत्न करतो. याचे मी तुम्हाला मीडिया फाईल दाखवतो. त्याच्यात लगेच दिसेल तो जो बॅनर आहे. किंवा असं पुढे पुढे जाऊ. सेम आपण या कोर्समध्ये पण करणार आहे. म्हणजे ज्यांना संस्कृतमध्ये अडचणी आहेत आणि 100% यस अश्युअर्ड पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांना आपण जे आहे ते रिझल्ट त्या पद्धतीने देणार आहे. ऍक्च्युली काहीतरी पडलंय, बघतो मी. मला वाटतं काहीतरी अटॅचमेंट पडली आहे त्याची, ती मला केबल डिस्कनेक्ट करतो. ओके. सो क्लास चालू आहे हो. ठीक आहे. असू दे, जरा असं धरून हा बस. मला फक्त तो एक बॅनर दाखवायचा आहे. तो बॅनर बाजूला, हे आपण असे सगळे क्वेश्चन्स त्यांना दिले होते एनटीटी करिता, ते प्रॅक्टिस हा करायचे. हा आणि हा. मला वाटतं डायरेक्ट फोल्डर घेतलं तर सोपं जाईल. एनटीटी क्वेश्चन पेपर, एनटीटी मध्ये 2025.
आणि म्हणजे जे दाखवायचे ते पटकन दाखवून मी लेक्चरला सुरू करतो. तर जो बॅनर एनटीटीचा होता तो आपला फायनल बॅनर जो आपण केलेला, हा. त्यामध्ये असं केलेलं होतं, बघू शकता तुम्ही, मला स्क्रीन दिसते असेल, इमेज मोठी होते. लोडिंग येते, एक सेकंड. जर माझ्याकडे व्हॉट्सअपवर असेल तर मी लगेच टेलिग्रामला टाकतो, थांबा. म्हणजे कसं हा. हे टेक्निकल ग्लिचेस बरेच असतात. टेक्नॉलॉजी चांगलं वापरता आली की मग नक्की यश मिळतं आपल्याला. टेक्नॉलॉजीलाच महत्व आहे. हो, टेक्नॉलॉजी आयसीटी आता आपल्या सिलेबसचा खूप अनन्यसाधारण महत्व झालंय सध्याला. होय होय. हम्म, हम्म, तर ही जी इमेज आहे मी आता टेलिग्रामला टाकतो, मग लगेच तिथं दिसेल. सो मला ऍक्च्युली सांगायचं काय आहे की जे एफर्ट्स आपले संस्था करत आहे मागच्या 2 वर्षापासून, तर त्याच्यामध्ये अश्युरन्स नावाचा जो प्रकार आहे खूप हा. महत्वाचा आहे. हा अश्युरन्स तुम्हाला आता दिसतो इथं, मी आता लगेच दाखवतो. स्क्रीन दिसत असेल सगळ्यांना. हो, स्क्रीन दिसते. हम्म. हा, ही आपली आजची लिंक आहे. आणि हा बॅनर मला जो सांगायचा होता. तर एनटीटीचे क्लासेसमध्ये आपण काय केलेलं आहे की एनटीटी ऑनलाईन क्लासेस वायटी डेज आयुर्वेदा 100% रिझल्ट गॅरंटेड ऑर फुल फीज रिटर्न. म्हणजे एवढी हम्म. मेहनत विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची की त्यांचं जे यश आहे हे याची शाश्वतीच आम्ही स्वतः घेतो, असं आहे. ठीक आहे. तर मी आता स्क्रीन ओके. बंद करतो आणि थोडंसं इंट्रोडक्शन मी थोडं देतो आणि नंतर मग परत स्क्रीन हो. करतो. तर मला जे तुम्हाला सांगायचं होतं की आता काही वेगवेगळे कोर्सेस आपले सुरू आहेत. त्याच्यातला एनटीटी एक महत्वाचा आहे. दुसरा कोर्स आपण संस्कृतचा करतोय, ज्याच्यात रामचंद्र पुजारी सर आपल्याला गाईड करणार आहेत. संपूर्ण मराठीमध्ये कोर्स असणार आहे. आणि त्या कोर्सची रूपरेषा कशी असणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, मग सर तुम्हाला बेसिक संस्कृतचं इंट्रोडक्शन करतील, बिकॉज इट्स अ फर्स्ट लेक्चर. ठीक आहे. सो तर मी परत स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्मची थोडीशी माहिती देतो की आपण कसं हे वर्कआउट करणार आहे. बेसिकली आता स्क्रीनवर जे दिसतंय ते तुम्हाला फर्स्ट इयरचा सिलेबस दिसतोय संस्कृत या लँग्वेजचा. मग हे सर तुम्हाला एक्सप्लेन करतील की आपण कसं हे सिलेबस वाईज कम्प्लीट करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा फर्स्ट इयर बीएमएस मध्ये संस्कृत तुम्ही करणार आहात तर तुम्हाला इत्थंभूत अशी सगळी माहिती असली पाहिजे. इत्थंभूत माहिती म्हणजे काय? सिलेबस मधले सगळे पॉइंट्स कव्हर असले पाहिजे. कारण की ऑप्शन्स नाही आहेत. नवीन एनसीएसएम सिलेबस नुसार कुठलेही ऑप्शन्स आता दिलेले नाही आहेत. ओके. सो ऑप्शन्स नसल्यामुळं काय होतं की एखादा टॉपिक आपण ऑप्शनलला ठेवून दिला आणि तोच प्रश्न आला तर तेवढे मार्क्स आपले मिळत नाही. आणि 100% अटेम्प्ट असेल तर 100% रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. बेसिकली आपला जो प्लॅटफॉर्म आहे त्याची मी तुम्हाला बॅकएंड ऍक्सेस दाखवतो थोडक्यात, की प्लॅन ऑफ ऍक्शन कसं आहे. हे जे आहे हे टुडेज आयुर्वेद ऍप्लिकेशनचं बॅकएंड ऍक्सेस आहे. लोडिंग होते. तोपर्यंत तुम्ही सिलेबस बघू शकता लोड होईल तोपर्यंत. एक प्लॅनिंग असं असायला हवं विद्यार्थ्यांचं की कुठ आपण एक्झॅक्टली प्रश्न येणार कशातून आहेत. जसं आता त्यांनी पीओसीओ दिलेत, प्रोग्राम आउटकम आणि कोर्स आउटकम. ओके. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, मला वाटतं लॅग होते, नाही आले आले येते. तर डिफरंट कोर्सेस आपले आहेत. त्या कोर्सेस मधला एक पार्ट जो असणार आहे तो आपला संस्कृतचा असणार आहे, संस्कृत स्पेशल क्लासेस. ओके. आणि त्या संस्कृत क्लासेसमध्ये आम्ही वेगवेगळे कंटेंट लोड करणार आहोत.
ते कंटेंट पण आता दिसतीलच. हम्म. त्या कंटेंटमध्ये प्रामुख्याने आपण काय करणार आहोत तर डेली जे लेक्चर्स होतील ते आपण इथं तुम्हाला देणार आहे. ओके. आणि ह्या व्यतिरिक्त नवीन आपण सुरू करतोय ते म्हणजे ऑनलाईन टेस्ट. ऑनलाईन टेस्टमध्ये हे बघा, जसं हे ऑलरेडी लोडेड टेस्ट आहेत तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट देणार. त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जे 20 मार्काचे एमसीक्यू आहेत त्याच्यातले 18 ते 19 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे. याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आदित्य ने रेज किया है हैंड. ओके, आदित्य कुछ बताओ, पूछो. सर थोड़ा सा हिंदी में बता। हिंदी बेटा, हिंदी के लिए अलग प्लेटफॉर्म है अपना. बेटर वे, अगर आपको नहीं समझ में हाँ। आ रहा है तो हिंदी का जो लेक्चर रहता है मैडम का उसमें आप पूछिए. ओके. हमने डायरेक्टली मतलब आता हाँ काय केलं सर। आम्ही, डिवाइड केलेले आहेत 2 कोर्स. संस्कृत शिकायचंय, पण संस्कृत मराठी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकायचं, हिंदी विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यमातून शिकायचं. आणि त्याने काय होणार आहे की तुम्हाला ते प्रश्नच मराठीत सॉल्व्ह करताना मराठीत मदत होणार आहे. तर तुझा जो प्रश्न आहे आदित्य, त्याचं उत्तर जे आहे ते मॅडमच्या लेक्चरमध्ये तुला मिळेल. आपण पुढे जाऊया. हे जे ऑनलाईन टेस्ट आहेत, हे जे ऑनलाईन टेस्ट आहेत आपले, त्या अशा पद्धतीने दिसतात. आणि मग त्याच्यातले एमसीक्यू तुम्ही जेव्हा अटेम्प्ट करता तेव्हा तुमच्यातलं एमसीक्यू सॉल्व्हिंग ॲबिलिटी, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन म्हणतो, ते तयार होतं. त्या पद्धतीनं ह्यावेळेस आपण परत दुसरं एक ट्राय करणार आहे आणि नवीन करणार आहे, ते म्हणजे सब्जेक्टिव्ह टेस्ट. म्हणजे सरांना एखादं समजा आता सिलेबस घेतो मी परत. समजा सरांना आता एखादा प्रश्न टाकायचा आहे. ओके. तो प्रश्न आहे संज्ञा प्रकरणातला, म्हणजे संज्ञा प्रकारातला एखादा पद किंवा धातू एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला सेशन द्यायचं आहे. तर मग आम्ही काय करणार, एक सब्जेक्टिव्ह टेस्ट तुमची इथं क्रिएट करणार. त्याला मार्क्स किती, जसं असाइनमेंट दिले जातात किंवा फिजिक्स वालामध्ये डीपीपी असायचे, किंवा कोटा फॅक्टरीमध्ये जे डीपीपी डेली प्रॅक्टिस क्वेश्चन्स असायचे, तसं आम्ही तुमचं असाइनमेंट करून ते त्या त्या पद्धतीचं नॉलेज. समजा एखादा जसं राम आहे, रामाची विभक्ती लिहिणं किंवा अजून ते जे काय सप्तमी अष्टमी जे असतं, आता मला याच्यातलं नाही सांगता, सर अजून चांगलं सांगू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं एक टेस्ट कंटिन्युअस तुमचे चालू असतील वर्षभर. एका बाजूला अभ्यास, दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस, एका बाजूला अभ्यास, दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिस, व्याकरण, असं सगळं आपण छानसं ह्यावेळेस कंडक्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला संस्कृतमध्ये मॅक्झिमम स्कोर यावा आणि 100% यश मिळावं, याच्या संदर्भात आम्ही करणार आहे. आणि मागचे जे लेक्चर्स आहेत, तुम्ही जसं समास प्रकरण, संधी प्रकरण, हे तुम्ही सगळं बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीतून होणार आहे. आणि हा हा जो डेटा आहे जुन्या बॅचचा आहे. नवीन बॅच आपण 30 मार्च 2025 सुरू केली होती. त्याचे लेक्चर्स आपले आहेत, पण ते हिंदीमधले आहेत. मराठीमध्ये टाकणार आहे, हिंदीमधले हिंदीमध्ये टाकणार आहे. तर इथपर्यंत माझा पाठ होता ऍज अ इंट्रोडक्शन. आता पुढचा पाठ जे आहे पुजारी सर तुम्हाला सांगतील. स्क्रीन मी तशीच शेअर करतो, कारण की आता सिलेबस आपल्याला डिस्कस करायचं. एक आउटलाईन आली पाहिजे ना, आपल्याला एक आउटलाईन आली पाहिजे की सिलेबस कसा आहे, कुठून कशाला महत्व आहे, एमसीक्यू एमसीक्यू कुठून करायचे, वगैरे वगैरे. माइक इज अप टू सर. हा, नमस्कार सर. येस सर. अं, माय आज व्हिडिओ ऑन केला तरी चालेल सर तुम्ही. ओके. हम्म. पहिलं लेक्चर आहे ना विद्यार्थ्यांना. असं. हो. दिसत नाहीये, पण ठीक आहे, तुम्ही सुरू करा पहिल्या लेक्चर मध्ये. ठीक आहे सर. हा, चालेल. हा. गुड इव्हनिंग सगळ्यांना. नमस्कार. आपण आज आयुर्वेदामध्ये संस्कृत हा विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. तो का केलेला आहे, त्याचं महत्त्व किती आहे, हे आपल्याला आपापल्या महाविद्यालयामधील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ सांगतीलच. मी पण थोडक्यात याबद्दल सांगतो. कारण आपण ज्यावेळेला BMS ला ऍडमिशन घेतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न, ज्यावेळेला संस्कृतचा क्लास सुरू होतो
त्यावेळेला सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये हाच एक प्रश्न असतो, आपण डॉक्टर होणार आहोत आणि आपल्याला या संस्कृतची गरज काय. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डॉक्टर होणार आहात ते आयुर्वेदाचे डॉक्टर होणार आहात. आयुर्वेद याचं सगळं ज्ञान हे संस्कृत भाषेमधून आहे. त्यामुळं आयुर्वेद शिकायचं असेल तर संस्कृत येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. संस्कृत येणं म्हणजे पंडित किंवा शास्त्र अर्थ सगळे जाणणं किंवा काय असं नसून, आयुर्वेद संहिता वाचन, आयुर्वेद संहितामध्ये सांगितलेलं ज्ञान आपल्याला आत्मसात करता यावं, आपल्याला समजावं, यासाठी आपल्याला या संस्कृत विषयाची फार गरज असते. त्यासाठीच हा संस्कृत विषय आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे. आपण प्रॅक्टिस कुठली करणार याच्यापेक्षा आपण पहिल्यांदा डिग्री घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. डिग्री घेतल्यानंतर आपण प्रॅक्टिस कुठली करायची हे ठरवू शकतो. म्हणून डिग्री घेण्यासाठी आपल्याला आयुर्वेद शिकायलाच पाहिजे. आयुर्वेद शिकायला पाहिजे म्हटल्यानंतर आयुर्वेद ज्या भाषेमधून सांगितलेला आहे, मूळ भाषा संस्कृत, फक्त आयुर्वेदच नाही तर पुरातन सगळ्या जे काही शास्त्र आहेत ती सगळी शास्त्र संस्कृत मधूनच सांगितलेली आहेत. त्यामुळं संस्कृतचं ज्ञान हे आपल्याला असणं महत्वाचं आहे. सिलेबसच्या दृष्टिकोनातून एकूण 2 पेपर असतात. 2 पेपर, 100-100 मार्काचे 2 पेपर. यापैकी एका पेपरमध्ये ग्रामर म्हणजे व्याकरण असतं आणि एका पेपरमध्ये या वर्षी म्हणजे NCSM ने ज्यावेळेला NCSM सुरू झालं त्यापासून हा दुसऱ्या पेपरमध्ये त्यांनी आयुर्वेदातील जे काही महत्वाचे पद आहेत किंवा आयुर्वेदामध्ये पुढे आपल्याला ज्याच्या माहितीची गरज आहे त्याची संस्कृत माहिती, संस्कृत बेसिक त्याचं आपल्याला माहिती असावं. उदाहरणार्थ दोष, धातू, मल, पंचमहाभूत या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत याचं संस्कृत मधून ज्ञान व्हावं, यासाठी निरुक्ती, पर्याय, परिभाषा आणि आयुर्वेद इतिहास असा दुसरा पेपर, असे एकूण 2 पेपर असतात. या 2 पेपर पैकी आपल्याला थेअरीमध्ये 100 मार्क मिळवण्याची गरज असते पासिंगसाठी. 200 पैकी 100 मार्क किमान हे पासिंगसाठी आवश्यक आहेत. आणि 100 मार्काची प्रात्यक्षिक परीक्षा वायवा, यामध्ये 75 मार्क हे वायवामध्ये असतात आणि 25 मार्कामध्ये 15 मार्क तुमचे इंटरनल असेसमेंट आणि 10 मार्क तुमचे इलेक्टिव्ह, असे 100 मार्कापैकी 75 ही वायवा आणि 25 मार्क हे आपले इंटरनल असेसमेंट आणि इलेक्टिव्ह, असे 25 मार्क, अशी एकूण 100 मार्काची वायवा असते. आणि या वायवामध्ये आपल्याला 100 पैकी 50 मार्क मिळवणं आवश्यक असतं. म्हणजे एकूण आपण संस्कृत या विषयाची 300 मार्काची परीक्षा आपण देत असतो आणि या 300 मार्कापैकी 150 मार्क पास होण्यासाठी आवश्यक आहेत. तर हे 150 मार्क किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, आपण सगळ्यात पहिल्यांदा पासिंग कितीला होतं हे सगळ्यात आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर मेरिट, यामध्ये आपण जेवढं सराव कराल, जेवढं संस्कृतला वेळ द्याल आणि जेवढा संस्कृतचा अभ्यास कराल त्याचा उपयोग तुम्हाला इतर विषयांचे जे मूलभूत संकल्पना आहेत त्या समजण्याला उपयोग होतो. म्हणजे संस्कृतला दिलेला 1 तास हा इतर विषयांचा पण अभ्यास त्याबरोबर होत असल्यामुळं संस्कृतला तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढा इतर विषयातला थोडासा वेळ आपल्याला कमी करून संस्कृत मधल्या संकल्पना त्या विषयामध्ये मांडता येतील. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास हा केवळ पास होणं इतक्या पुरताच मर्यादित न ठेवता या संस्कृतच्या अभ्यासाबरोबरच इतर आपले जे प्रथम वर्षाचे विषय आहेत, पदार्थ विज्ञान, शरीर क्रिया, शरीर रचना, याचं पण ज्ञान, बेसिक ज्ञान, मूलभूत ज्ञान, की ज्यामध्ये त्या विषयांच्या उत्तरांची मांडणी आपल्याला कशी करायची याचं प्राथमिक ज्ञान यामधून घेतलं तर ते विषय सुद्धा आपल्याला सोप्या पद्धतीने पास होता येईल. त्यामुळं संस्कृत हा विषय फक्त संस्कृत पास होणं एवढाच उद्देश न ठेवता आपल्याला आयुर्वेदाचं ज्ञान मिळवायचं आहे. त्याचबरोबर प्रथम वर्षातल्या
सगळ्या विषयांमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे, चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचं आहे, असा उद्देश डोळ्यापुढे ठेवून जर संस्कृतचा अभ्यास आपण केला तर संस्कृतचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होईल. केवळ फक्त संस्कृत विषयापेक्षाही इतर विषयांचाही त्या बरोबरीनच अभ्यास तुम्हाला या संस्कृत मुळं होऊन जाईल. त्यामुळं तुम्ही संस्कृत हा विषय केवळ पास होणं किंवा केवळ यामध्ये अ, अभ्यास करणं हा न ठेवता याच्याबरोबरच इतर विषयांचा पण आपण अभ्यास करू शकतो. या दृष्टीनं जर या विषयाचा उपयोग करून घेतला तर त्याचा चांगलाच फायदा होईल. थोडक्यात आता पेपर वन आणि पेपर टू याच्या सिलेबसची मांडणी मी थोडक्यात सांगतो. पेपर वन मध्ये जास्तीत जास्त जो भाग आहे तो व्याकरण आणि अष्टांग हृदयातील अ, थोडे अध्याय, 1 ते 4 अध्याय आणि 11, 12, 13 हे अध्याय, या अध्यायांच्या संदर्भात असलेलं अन्वय लेखन यावर आधारित आहे. म्हणजे पेपर वन हा पूर्णपणे व्याकरण आणि संहिता अध्ययनचा जे आपल्याला अध्याय आहेत त्यापैकी महत्वाच्या अध्यायाविषयीतील महत्वाच्या श्लोकांविषयीचं अन्वय लेखन या अभ्यासक्रमावर आधारित आहे. म्हणजेच याचा दुसरा एक फायदा काय की याच्याबरोबर आपण संहिता अध्ययनचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करू शकतो. संस्कृत संहिता अध्ययन पदार्थ विज्ञान या तिन्हीचा अभ्यास या एका संस्कृत विषयाच्या पासून आपण करून घेऊ शकतो. आता आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पेपर वन मधील जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स दिसत असतील. यामध्ये संस्कृत वर्णानाम परिचय याविषयी MCQ मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर संज्ञा प्रकरण, व्याकरण शिकण्यासाठी ज्या काही ग्रॅमॅटिकल टर्म्स आहेत, व्याकरणातल्या संज्ञा याविषयीची माहिती आहे. यावर सुद्धा MCQ मध्येच क्वेश्चन्स येतात. थोडक्यात जिथे जिथे 5 मार्क आहेत ते मॅक्झिमम टॉपिक हे MCQ साठी आहेत. जिथं 10 मार्क आणि 15 मार्क आहेत ते टॉपिक्स आपल्याला SAQ आणि LAQ म्हणजेच लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न या यासाठी आहेत. तर मार्क्सच्या कॉलम मध्ये आपण 5 5 मार्क जिथं पाहाल तिथं मॅक्झिमम MCQ यासाठी हे क्वेश्चन्स असतात. त्यानंतर लेक्चर आवर्स, नॉन लेक्चर आवर्स याच्यावर तुम्ही आता बघण्याची काहीच गरज नाही. फक्त आता सिलेबसमध्ये टॉपिक कोणकोणते आहेत आणि मार्क कोणते कोणते आहेत याच्यावर फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. तर यापैकी संज्ञा, त्यानंतर उपसर्ग, त्यानंतर अव्यय हे सगळे व्याकरणाचे मुद्दे पहिल्या पेपरमध्ये आहेत. त्याच्यानंतर संधी, समास, प्रत्यय संपूर्ण व्याकरणावर आधारित हा पहिला पेपर आहे. आणि याच्यामध्ये संधी, समास, अन्वय लेखन याच्यावर लघुत्तरी, दीर्घोत्तरी आणि MCQ असे दोन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पेपर टू, पेपर दोन मध्ये आपल्याला आयुर्वेदा मध्ये ज्या संज्ञा किंवा जे काही मूलभूत सिद्धांत आहेत, दोष धातू मल सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत याची संस्कृत मध्ये म्हणजे या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, या शब्दाचा अर्थ कशा पद्धतीनं घ्यायचा या संदर्भामध्ये पेपर सेकंड याच्यामध्ये निरुक्ती, पर्याय, परिभाषा हा जो टॉपिकचा पॉइंट आहे दिसतोय का ह्या सर? मी मी टॉपिकला आता शेअर करतो तो हा पॉइंट. हॅलो. मी शेअर करतो तो पॉइंट, दिसतोय का तुम्हाला? पेपर वनच सुरू आहे, हो पेपर दाखवतो. हा, पेपर टू निरुक्ती हो हो पर्याय पदानी. हा, हा हो हो निरुक्ती मी आता थोडस ग्रॉस मध्ये घेतोय. ठीक आहे ठीक आहे, चालेल. बेसिक मला त्यांना सांगा म्हणजे मी त्यानुसार स्क्रीन. हा.
ओके ओके ओके. तर आयुर्वेदाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत, तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल, आयु, शरीर, मन, अग्नी, या संज्ञा, ह्या ज्या काही टर्म्स आहेत, या आपल्याला आयुर्वेदाच्या इतर जे पुस्तकं आहेत, म्हणजे संस्कृत सोडून इतर जे विषय आहेत, या विषयांच्या संदर्भात आहेत. रचना, क्रिया, पदार्थ विज्ञान. तर याची जी मूलभूत माहिती, याची जी गरज आहे, ती आपल्याला या संस्कृत या विषयामधूनच मिळवायची आहे. म्हणजेच याचा उपयोग आपल्याला त्या विषयामधील त्या पर्टिक्युलर संज्ञेविषयी किंवा त्या पर्टिक्युलर विषयी जर प्रश्न विचारले, तर त्याचा नक्कीच उपयोग तुम्हाला या निरुक्ती, पर्याय, परिभाषा या 70 मार्क्स याच्यामध्ये आहेत. 15 मार्क्स निरुक्ती, पर्याय, आणि 20 मार्क, थोडस वर घेता सर, हा 20 मार्क परिभाषा, याला असे एकूण 35 मार्क हे या पेपर 2 मध्ये आहेत. आणि याचाच उपयोग आपल्याला इतर विषयांच्या अभ्यासाकरता सुद्धा होऊ शकतो. त्याच नंतर पेपर टू मध्ये एमसीक्यू साठी पेपर 2 मध्ये एमसीक्यू साठी आयुर्वेद इतिहास आहे. आणि 35 मार्काच्या निरुक्ती, पर्याय, परिभाषा या नंतर संस्कृतशी संबंधित अ, वैद्यकीय सुभाषित साहित्यम आणि पंचतंत्र याचा समावेश आपल्याला दुसऱ्या पेपरच्या सिलेबस पॉइंट मध्ये दिसून येतो. आयुर्वेद इतिहासचे जे काही मुद्दे आहेत, जे काही पॉइंट्स आहेत, ते सगळे पॉइंट्स फक्त आणि फक्त एमसीक्यू साठीच आहेत. त्यामुळं आयुर्वेद इतिहासचा अभ्यास करत असताना एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला सूक्ष्म अभ्यास याचा करावा लागेल. त्यामुळं यामध्ये वाचन आणि त्यामध्ये त्या त्या टॉपिकवर आलेले प्रश्न यांचा सराव जर केला, तर आपल्याला आयुर्वेद इतिहासचे पेपर मार्क आपल्याला पडू शकतात. आयुर्वेद इतिहास तूर्त आपण पेपर 2 चा ज्या वेळेला डिटेल विचार करू, त्यावेळेला डिटेल मी त्याबद्दलच्या माहिती सांगेन. आता पेपर 1 शी संदर्भात व्याकरणानंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, शब्दरूप, धातुरूप, याला 10-10 मार्क्स जवळजवळ आहेत. म्हणजे हा LAQ आणि SAQ या दोन्ही दोन्ही विषयासाठी येतो. शब्दरूप, धातुरूप. संधी समास हे MCQ, LAQ याच्यासाठी येतात. त्यानंतर कारक, विभक्ती, शब्दरूप, धातुरूप हे पेपर 1 मधले सगळ्यात महत्वाचे विषय आहेत. या टॉपिकमध्ये शब्दरूप, धातुरूप, कारक आणि प्रत्यय हे 4 टॉपिक हे सगळ्यात महत्वाचे आहेत. या 4 टॉपिक शिवाय आपल्याला व्याकरण आणि संस्कृत अजिबात समजणार नाही. व्याकरणामधल्या संज्ञा आणि त्या संज्ञानंतर त्याचं रूप हे कसं झालेलं आहे, याच्यासाठी आपल्याला शब्दरूप, धातुरूप यांची माहिती असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं एकंदर पेपर 1 हा व्यवस्थित सराव जर केला तर आणि तरच हा आपल्याला सोपा जाऊ शकतो. पेपर 2 थोडासा वाचला, थोडासा पाठ केला, तर आपण त्यामध्ये मार्क मिळवू शकतो. पण पेपर 1 हा आपण स्वतः सराव करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, आपल्या शब्दरूपामध्ये आकारांत पुल्लिंग शब्द, इकारांत पुल्लिंग शब्द असे तुम्हाला यामध्ये दिसतील. तर हा पॅटर्न लक्षात ठेवून त्याप्रमाणे परीक्षेला येणारा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य लिहिणं, त्याचा वाक्यामध्ये वापर योग्य करणं, यासाठी आपल्याला कारक, विभक्ती या या गोष्टींची आणि लकार यांची माहिती असणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही,
सरावाशिवाय मार्क संस्कृतमध्ये मिळत नाहीत. त्यामुळं लेक्चर ऐकल्यानंतर जे काही सरावासाठी आम्ही तुम्हाला एक्झाम्पल्स देऊ किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारू किंवा यापूर्वी या विषयाशी संदर्भात आलेला प्रश्न, अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला सरावासाठी जे काही मटेरियल देऊ त्या सरावाचं साधारण तुम्ही एक योग्य उपयोग. साधारण हा, आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट ह्या ह्या दृष्टीनेच तयार करणार आहे. तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर फक्त सब्जेक्टिव्ह टेस्टचं टायटल समजेल. जे विद्यार्थी एनरोल आहेत किंवा सगळ्यांना टायटल समजेल, म्हणजे असं नको की काय चालू आहे कोणाला माहितीच नाही. ज्याला प्रॅक्टिस ठीक आहे. करायची असेल तो प्रॅक्टिस करू शकेल. आणि जे आता कसं आहे, आम्ही काही गोष्टी फ्री ठेवल्यात आणि काही गोष्टी पेड ठेवल्यात. तर पेडचा पण ठीक आहे. ऑलरेडी शेअर केलेला आहे ग्रुपमध्ये. तर सब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे सर हा, जसं म्हटले, आता समजा एखादं उदाहरण सांगतात सर, तुम्ही एखादं उदाहरण सांगा ज्याला तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. समजा उदाहरण. उदाहरण, राम शब्द सप्तमी विभक्ती रूप, ओके. तर मग इथं असा आम्ही जर क्वेश्चन क्रिएट असेल. टेस्ट करणार. क्रिएट टेस्ट केल्यानंतर हा, त्या टेस्टचं नाव जाणार. टोटल मार्क्स हा, म्हणजे तुम्ही चुकीचं लिहिलं तर तुम्हाला चुकीचे मार्क मिळणार. म्हणजे असेसमेंट पण लगेच आम्ही तुमचं करून देणार. इथं फाईल सर अटॅच ओके. करतील आणि स्टुडंट एंडला त्यांना एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये मी ओके. बघा इकडे करतो आता. आता हा, अटॅच केल्यानंतर युअर स्टुडंट विल बी एबल टू अपलोड दिस आन्सर फाईल्स अँड यू कॅन हा, कॅल्क्युलेट अँड इव्हॅल्युएट अ गुड फीडबॅक. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये काही चुकतंय तर त्याचं हो, हो, मार्गदर्शन आपण पर्सनलाइज पद्धतीने देणार आहे. ही ओके. हा बदल ह्या 2024-25च्या बॅच साठी आपण करतोय. मागच्या वेळेस आपण हा हा केला. बदल हा बदल सर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फारच चांगला आहे. हो हो, कारण म्हणजे मला ज्या असेसमेंट केले तर मध्ये तुम्हाला ज्या पेपर अडचणी वन येत जो होत्या. आहे त्याच्यामध्ये चांगले हा, मार्क्स मिळणार आहे. हो, मी परत एकदा सिलेबस कारण जातो. हा, तर आता सरांनी जे सांगितलं, या टेस्ट ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून याचा जर उपयोग करून घेतला तर संस्कृत हा विषय तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळं स्वतःच सराव आणि लेक्चर या दोन्हींचा मिलाप करून जर संस्कृत विषयाचं ज्ञान मिळवलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, याबद्दल काहीही शंका नाही. केवळ एका बाजूनं शिकवणं हे न होता तुमच्याकडून मिळणारा प्रतिसाद किंवा तुमच्याकडून त्या 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 विषयाच्या संदर्भात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं अशी जर आम्हाला मिळाली तर तुम्ही यामध्ये काय सुधारणा करायची आहे किंवा तुम्हाला स्कोरिंग साठी काय गरज लागेल या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगता येतील. तर संज्ञा, माहेश्वरी सूत्र, हे अव्यय, उपसर्ग, हे आपल्याला एमसीक्यू आणि एसएक्यू यासाठी महत्वाचे आहेत. तर संधी, समास, शब्दरूप, धातुरूप, प्रत्यय, कारक हे आपल्याला एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू या तिन्ही पॅटर्न मध्ये महत्वाचे आहेत. थोडक्यात आपण मार्क्स या कॉलम मध्ये 5, 10, 15 याप्रमाणे एमसीक्यू, एसएक्यू, एलएक्यू असं डिव्हिजन करू शकता. विद्यापीठाच्या नुसार एसएक्यू हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 1-1 मार्काचे 5 सुद्धा टाकू शकतात आणि 5 मार्काचा 1 असा सुद्धा टाकू शकतात. त्यामुळं संज्ञा, संधी, त्यानंतर अव्यय, उपसर्ग याच्यावर एसएक्यू सुद्धा येऊ शकतात, एमसीक्यू सुद्धा येऊ शकतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर अशा रीतीनं कुठल्या टॉपिकला वेटेज किती आहे हे पहिल्यांदा बघून त्याप्रमाणे आपण प्लॅन्ड स्टडी आणि प्लॅन्ड नॉलेज जर आपण घेतला तर संस्कृत हा विषय तुम्ही 100% पास व्हाल याची मी गॅरंटी घेतो. तर आज ह्या फक्त सिलेबसच्या इंट्रोडक्शन पुरताच वेळ आपल्याला मिळालेला आहे. पुढच्या चालेल सर. लेक्चर पासून एकच आपण. सेकंद फक्त विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे थोडीशी, की आपण प्लॅन ऑफ ऍक्शन ओके, कसं ओके, ठेवणार आहे. बघा, आम्ही ओके, ओके सुरुवात सर. करतोय बट ऑब्वियस
त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे की तुमचे जे सगळे लाईव्ह लेक्चर्स जे आहेत, आता मी एनोटेशन ऑन करतो आणि 2च मिनिटं उरलेत, शेवटचं सेशन एंड करतो. हो हो. ओके सर. तर लाईव्ह सेशन जे असणार आहे ते सर्वांना फ्री असणार आहे. ते झूम ह्या माध्यमातून असेल. तुम्हाला फक्त एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे वेळ. आता ओके. जो आमचा शेड्यूल आहे, आता सर एक प्रॅक्टिसनर आहेत, माझे पण बरेच गोष्टी असतात. तर त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोन्ही जे काही आपले मीडियम आहेत, ते झूम लेक्चर्स लाईव्ह जे असतील ते फ्री असतील. त्याचे जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते तुम्हाला इन ऍप्लिकेशन आहेत, तर त्यासाठी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं आहे. स्टडी मटेरियल सुद्धा आम्ही प्रोव्हाइड जे करणार आहे ते इन ऍप्लिकेशन करणार आहे. एमसीक्यू बँक जे आम्ही तुम्हाला सांगितली, मॉक टेस्टचे 2 प्रकार, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह, हे दोन्ही प्रकार आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. त्याचं उदाहरण सांगणार सरांनी दिलं की राम नावाचा शब्द आहे आणि त्याचं जे काय सप्तमी वगैरे XYZ प्रश्न जसं एक्झाम मध्ये येतात त्या पद्धतीचे असाइनमेंट्स तुम्हाला देणार आहे. आणि आम्ही तुमच्याकडून कमीत कमी 3 ते 4 मॉडेल पेपरची तयारी करून घेणार, जेणेकरून जसा पेपर संस्कृतचा युनिव्हर्सिटीला येतो संस्कृतमध्ये, तो तुम्ही सोडवल्यानंतर किती मार्क मिळू शकतात आणि चेकिंग त्याचं आम्ही तुम्हाला करून देणार आहे. आणि प्रत्येक सेशन मध्ये जर लाईव्ह असाल तुम्ही, तर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्यात दोन्ही याच्यात, पेड याच्यात आणि फ्री याच्यात सुद्धा तुम्हाला डिस्कशन जे आहे हे प्रत्येक याच्यात तुम्हाला मिळणार आहे. आता शेवटचं 1 मिनिट उरतोय. मी डॉक्टर राजेंद्र पुजारी सर यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय महत्वाचा वेळ देऊन आपल्याला इथं हे जे आपला कार्यक्रम आहे आजचा स्पेशल संस्कृत ऑनलाईन क्लासेस, याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं. 30 मार्च 2024 पासून आपण सुरू केलं. काही सेशन हिंदीमध्ये केले, पण आता मराठी हा विंग जो आहे हा कम्प्लिटली सर सांभाळणार आहेत. हिंदीचे विंग जे आहे त्या दुसऱ्या मॅडम आहेत, त्या आपल्याला सांभाळणार आहेत. ठीक आहे.